शेतकऱ्यांनी कष्टकऱ्यांनी जो मोठा साधार नोंदवला त्याबद्दल मी त्यांचे शतशः नमन करतो आणि राष्ट्रगीताने आजच्या या रॅलीची आपण सांगता करतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. अशा माझ्या देशभक्त नागरिकांना आपण या ठिकाणी श्रद्धांजली अर्पित केली आहे. आणि आज आपण पाहिलंय की भारतातल्या नागरिकांवर कोणी जर डोळे वटारून पाहिलं, वाकड्या नजरेनं पाहिलं, तर देशाचे कणखर पंतप्रधान नरेंद्रजी मोदीच्या माध्यमातून ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून आपला देश आपल्या विरोधकांना जे आपल्याकडे वाकड्या नजरेने पाहतात त्यांना कसं उत्तर देतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे ऑपरेशन सिंदूर आहे. आणि या ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून आपल्या देशातील सैनिकांच्या पाठीशी हा भारत देश अक्षयपणे आणि खंबीरपणे उभा आहे हे दाखवून देण्यासाठी आजची ही रॅली आहे. या रॅलीच्या माध्यमातून या शहरातल्या जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या समाज घटकांनी, माजी सैनिकांनी, नागरिकांनी, या शहरातल्या या जिल्ह्यातल्या व्यापाऱ्यांनी, शेतकऱ्यांनी, कष्टकऱ्यांनी जो मोठा सहभाग नोंदवला त्याबद्दल मी त्यांचे शतशः नमन करतो आणि राष्ट्रगीताने आजच्या या रॅलीची आपण सांगता करतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारतीय सैन्याने जे अभूतपूर्व असं त्यांच्या कार्याचं चमक दाखवलेली आहे आणि त्या दाखवलेल्या चुणुकीमुळे पाकिस्तान भारतामध्ये एक युद्ध निर्माण झालं होतं. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून कर्नल व्योमिका सिंग आणि कर्नल सोफिया कुरेशी यांच्या माध्यमातून आपण टी व्हीच्या चॅनलच्या माध्यमातून पाहिलं असेल की भारतानं आपल्या सैन्य दलाच्या ताकदीवर पाकिस्तानला कसं चारीमुंड्याचीत केलं. आणि मग अशा भारताच्या सैन्य दलाच्या सोबत या देशातली जनता खंबीरपणे, भक्कमपणे, सक्षमपणे त्यांच्या शौर्याला सलाम करते आणि त्यांच्या पाठीशी या देशातला प्रत्येक नागरिक कणखरपणे उभा आहे हे दाखवण्यासाठी आज सर्वच शहरातल्या जिल्ह्यातल्या नागरिकांनी एकत्रितरित्या येऊन ही एक तिरंगा रॅली आज शहरामध्ये आयोजित केली होती. यामध्ये आपले माजी सैनिक आघाडीचे जावळे साहेब असतील किंवा अन्य माजी सैनिक या रॅलीमध्ये सहभागी झाले. देशातल्या देशभक्त नागरिकांनी उत्स्फूर्तपणे काढलेली ही रॅली आहे. या रॅलीमध्ये सर्वच विविध पद्धतीचे लोक, विविध घटक या रॅलीत आज सहभागी झाले. मी त्या तमाम सैनिकांच्या पाठीशी भारतातला प्रत्येक नागरिक प्रत्येक क्षणामध्ये प्रत्येक संकटामध्ये खंबीरपणे उभा आहे
याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे आजची ही तिरंगा रॅली आहे. मला वाटतं की भारताच्या सैनिकांच्या पाठीशी हा देश खंबीरपणे आणि अखंडितपणे उभा आहे. धन्यवाद. काय रॅली होती आज, काय झालं? आज रॅली सर ऑपरेशन सिंदूर याच्या संदर्भात BJP तर्फे रॅली काढण्यात आली व देशवासियांना एक संदेश द्यावा की भारतीय जवान ऑपरेशन सिंदूरमध्ये आपली प्राणाची आहुती लावून ज्याने की ऑपरेशन सिंदूर हा ऑपरेशन हे सक्सेस केलं. ऑपरेशनमध्ये एक फौजी अशा तरीकेने राहतो की सध्या मी कारगिलच्या युद्धामध्ये होतो तर कमीत कमी 8 ते 9 दिवस अन्न नव्हतं, पाणी नव्हतं, काही नव्हतं. साईडला सर्व व्यक्ती मृत किती तर पडलेले होते लोक की जवळपास कुणीही दिसत नव्हतं. त्याच्यानंतर पाठीमागून काही ट्रूप्स आल्याच्या नंतर मला सपोर्ट भेटला. कारण युद्धामध्ये आपल्याला सैनिकाला एक वाटतं की परिवार दिसत नाही, आई दिसत नाही, बायको दिसत नाही, बहीण दिसत नाही, कोण दिसत नाही, फक्त आणि फक्त दिसतं पुढचा दुश्मन. आणि कसलेही चिंता न करता आमच्या अंगात आता सध्या पण माझ्या अंगात हे संचारलं शकतं. कारण त्यावेळेस आम्ही काही बघत नाही, फक्त आणि फक्त दुश्मनाला कसा झाडं लावायचा आणि दुश्मनाला कसं पराभूत करायचं एवढंच आमचं लक्ष असतं. आज BJP तर्फे भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी काल आम्हाला याच्याबद्दल सूचना दिली व या रॅलीमध्ये सहभागी आम्ही आज झालो. तर त्यांचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.